आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभार, नागरिकांच्या तक्रारी कचऱ्याच्या टोपलीत। ठाण्यातील समाजसेवक महेश मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यावर ओढले तीक्ष्ण शब्दात ताशेरे। ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश कुमार जामनेर यांची फोनवर संभाषण करत काढली खरडपट्टी। यावेळी ते म्हणाले की ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी बदलले, पण कारभार अजूनही पूर्वीसारखाच आहे। फक्त गरिबांवरच निवडक कारवाई केली जाते। नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असतात, परंतु सकारात्मक बदलाचा अभाव या महापालिका प्रशासनाचा दिसत आहे। नौपाडा परिसरातील 3 बेकायदेशीर दुकानांविषयी 6 महिन्यांपूर्वी लेखी तक्रार देण्यात आली होती, मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। फोनवरून विचारण्यात आले तर नंबर ब्लॉक केला जातो, प्रत्यक्ष महापालिकेत जाऊन विचारले तर उलटसुलट प्रश्न विचारले जातात, थातूर मातूर उत्तरे दिली जातात। मग सामान्य नागरिकांनी काय करायचं असा सवाल त्यांनी केला। सामान्य नागरिक मेहनत करून छोटा व्यवसाय उभा करतात, त्यावर तात्काळ कारवाई केली जाते। याउलट काही निवडक लोकांना अभय दिले जाते। नियम हा सर्वांना सारखाच पाहिजे, कोणावरही अन्याय होता कामा नये। सामान्य नागरिकांच्या सातत्याने आवाज दाबला जातो, पैशांची मागणी केली जाते, उद्धट वागणूक तसेच दमदाटी केली जाते। ही सरळ दडपशाही आहे। अशा प्रकारे प्रशासनाने तात्काळ पारदर्शक कारवाई करून अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, अन्यथा हा लढा केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता रस्त्यावर उतरून अकराळ रूप धरेल। अशा प्रकारचा गंभीर इशारा समाजसेवक महेश मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिला। नमस्कार, MH04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। ठाणे महापालिकेची एक गाडी आहे आणि ठाणे महापालिकेच्या गाडीच्या बाजूलाच नौपाड्यातून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। महेश मोरे काय गाडीच्या बाजूला का उभे आहेत? नाही, गाडीच्या बाजूला याच्यासाठी आहे। आता तो महेश कुमार जामनेर जो आहे सहाय्यक आयुक्त नौपाड्याचा, त्यांनी माझा नंबर ब्लॉक केलेला आहे। बिरारी सरांना आम्ही कॉल केला होता, पण ते काही कामात असतील, त्यांनी नाही उचलला। आम्हाला उमेश बिरारी जे आहेत उपायुक्त आहेत अतिक्रमणचे, त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत। त्यांनी आमची बरीचशी कामं मार्गी पण लावलेली आहेत। त्यांच्याच दालनामध्ये एक विषय झालेला, खालच्या 3 दुकानांबद्दल आम्ही तक्रार करून आज 7 महिने झाले। हा उमेश बिरारी टाळाटाळी करतोय, आपलं महेश कुमार जामनेर टाळाटाळी करतोय। नेमका विषय काय? विषय असा आहे, फुटपाथ मोकळा पाहिजे ना, कोण इथे बोलतायत फुटपाथ आमचा अभिमान ना, हे आणि ते असं काहीतरी चालू आहे। फुटपाथ तुम्हाला रिकामा दिलेला आहे। आज आमच्या इथले स्थानिक 4 मुलांचे 4 धंदे लायसनवाले आहेत। त्या लायसनवाल्या धंदे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहेत। कुठे दाखवा या महेश मोरे, हा एक मिनिट, महेश मोरे यांच्याशी आपण MH04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह संवाद साधणार आहोत। दाखवा तुम्ही, हा फुटपाथ आहे ना, या फुटपाथवरती तुम्हाला धंदा दिसतोय? नाही दिसत आहे। ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। इकडे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, ही जनतेला दिसते। ही आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये धंदे करतोय। मग आता काय चोऱ्या माऱ्या दरोडे टाकू? अरे मग द्या ना रोजगार, तुमच्या ताकद असेल, तुमच्या पिछवाड्यात जर ताकद असेल तर द्या ना रोजगार। भीक माग्यांनो एक नोकरी द्यायची लायकी नाही कुत्र्यांनो तुमची। तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये धंदे करतात ना, तो पण तुम्हाला त्रास झाला? कोण अधिकारी त्रास देतो आणि काय किती वाजता? कुमार जामनेर, आता पाटोळीच्या नंतर मी त्याचा नंबर लावणार आहे। हे 100% त्याला मी तुमच्या मार्फत त्याला दाखवतोय। फोन उचलत नाही ना, त्याला एक सांगा की MPSC देऊन आलायस ना कुत्र्या, MPSC देऊन आलायस ना। भाषा थोडीशी नाही, भाषा काय, यांच्यासाठी हीच लायकी आहे। आमचा फोन ब्लॉक करायचा अधिकार कोण दिला तुला? जनतेच्या कामासाठी पत्र देऊन आलायस ना तू इकडे, की मला तुमची सेवा करण्याचा चान्स देण्यात यावा। त्याचा अर्थ कळतो का? MPSC दिलेस तर 24 तास क्लास 1 अधिकारी जेव्हा असतो त्याचा फोन 24 तास चालू पाहिजे। एक प्रश्न असा होता, या ठिकाणी गाडीतले कर्मचारी गेले कुठे? कोणच नाही गाडी। ते त्यांचं बिचाऱ्यांचं मरण झालेलं आहे। त्यांनी सांगितलं साहेब फुटपाथ क्लिअर आहे, पण ते बोलतात नाही, त्यांचे चौघांचे धंदे उचला। त्या चौघांच्या धंदे काही ते काय चरस गांजाचे धंदे चालू आहेत, वेश्या व्यवसाय चालू आहे, काय चालू आहे? नेमकं तक्रार करते? तक्रार कोण करते? जामनेरला माहित असेल। अरे तुमचे फुटपाथ तुमच्या घाला ना पिशवीत। आता तुम्ही त्यांना विचारा, आता पळतील बघा कसे, दाखवा कॅमेरे। नौपाडा विभागातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। महेश मोरे आपल्यासोबत MH04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले। रोकडे साहेब इकडे या। फुटपाथ क्लिअर आहेत की नाही आहेत? हे सोपा प्रश्न आहे। मी तुमच्यावरती काय आळ नाही घेते किंवा तुमचा काय विषय नाहीये। फुटपाथ क्लिअर आहेत की नाही आहेत? पण नागरिकांची तक्रार असल्यामुळे माझ्या वरिष्ठांनी मला इथं गाडी उभी करायला सांगितलं। नाही, गाडी उभी असू दे, फुटपाथ क्लिअर आहेत की नाही आहेत? खालचा फुटपाथ क्लिअर आहे, वरचा कुठचा असतो?
नाही हे फुटपाथ क्लिअर आहे. फुटपाथ एकच असतो साहेब, खालचा नाही, वरचा नाही, करा. खालचा वरचा बघा, मग तुम्हाला जनतेला उत्तर द्यायला लागेल. मग असेल तर मला तसं सांगा. फुटपाथ आहे की नाही? फुटपाथवर कोण बसलंय? नाही कोणी धंदे लावलेत? नाही सगळ्यांनी प्रायव्हेट प्रॉपर्टी धंदे आहेत. ती पर्सनल प्रॉपर्टी आहे ना, महापालिकेची आहे का? आहे तर आहे सांगा, नाही तर नाही सांगा. उगाच तुमच्या खांद्यावरती मला पण माहितीये बंदूक ठेवून चालवतायत. मी तुम्हाला चांगलं सांगतोय, तुम्ही खरं असेल ना ते बोला. हे खरं फुटपाथ वरती धंदे लागलेत की प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये लागलेत, एवढं उत्तर द्या. त्याच्या बाजूला पुतळे आहेत की नाही ते तर तुम्हाला दिसतात की नाही? हो आहे ना. मग ते त्याच्या बाजूला तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.